लक्ष्मी, आता मी आपल्या फूड लायसन्सच्या कामाकरता गेलो होतो ना, तर तिथे ते ऑफिसमध्ये मला कानविंदे भेटले आणि मला म्हणाले, श्रीनिवासराव, बरं झालं तुम्ही इथे भेटलात, कारण मी तुम्हाला भेटायला येणारच होतो, माझं एक काम आहे तुमच्याकडे. आणि फार काही न बोलता हे एन्व्हलप माझ्या हातात दिलं का त्यांनी. यात 1,00,000 रुपये आहेत लक्ष्मी. काय काय अहो, कानविंदे इथे पण येऊन गेले, आम्हाला 2,00,000 ऍडव्हान्स देऊन गेले. 2,00,000चा ऍडव्हान्स? म्हणजे खूप मोठी ऑर्डर दिली आहे त्यांनी आपल्याला. पुढच्या 2 महिन्यांसाठी रोज 100 किलो दळण हवंय त्यांना, आपलं ऑर्गॅनिक वालं. इतके पैसे? पण मग तेव्हाच हे पैसे 2 महिने रोज 100 किलो. 100? अगं, एका घरघंटीवर कसं होणार? दुसरी घ्यावी लागेल आपल्याला. अय्या वीणा, अगं बोलता बोलता त्यांच्या समोर मी बोलले ना, आता एवढं पीठ एका घरघंटीमध्ये कसं काम होणार, आणखीन घ्यावी लागेल. बहुतेक त्यासाठीच त्यांनी. लक्ष्मी, मला सुद्धा ते हेच म्हणाले की आता तुमचा बिझनेस वाढतोय, मी एवढ्या मोठमोठ्या ऑर्डर्स देतोय तुम्हाला, तर तुम्हाला अजून एक घरघंटी लागेल, या पैशातनं नवीन घरघंटी घेऊ टाका. मला तर काही सुचत नाही हो, म्हणजे विश्वासच बसत नाही हे काय घडतंय. लक्ष्मी, खरं सांगू का, माझी अवस्था तुझ्यासारखीच झाली आहे. म्हणजे इतक्या अचानक हे एवढे पैसे, काही कळतच नाहीये. बाबा, आई, अहो कशाला एवढं टेन्शन घेताय? ते म्हणतात ना, लोकांचे दिवस पालटतात, तसेच आता आपले पालटतायत असं वाटतंय मला. आई, द्या ते पाकिट इकडे, देवा पुढे ठेव. हो हो बाई, ठेव. अहो, एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. काय ग? उद्यापासून हरीश आपल्याकडे नोकरी करणार आहे, डिलिव्हरी बॉय म्हणून. खरंच? हो, नीट काम करेन असं वचन दिलंय त्याने. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. हो बाबा, मी आता नव्याने पूर्णपणे कष्ट करायला तयार आहे. हां, मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर आहेतच रे. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे या, नमस्कार. या या. हां, हे घ्या. हो. ते आणतो. येतो ना? अरे नाही, मी ठीक आहे. हां, ओके. चला चला, येतो मग. ओके ओके, चला. हो. हॅरी, काय का? तू आत्ता जरी डिलिव्हरी बॉयचं काम करतोयस तरी तुझा फोकस नेहमी तुझ्या प्रगतीकडे असायला हवा. कष्ट करायचे. तू हवं तर आई आणि वहिनींना एक्स्ट्रा मदत कर, म्हणजे तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतील आणि मग तुला जास्त पैसेही मिळतील. मग ह्या घरातली रिस्पेक्टही वाढेल तुझी. हां, अगदी करेक्ट आहे. बाय द वे, तू कानविंदे नावाचा माणूस आहे ना, तू एक्झॅक्टली कुठे कुठे पीठ डिलिव्हर करतो ते तेवढं बघ, म्हणजे आपल्याला त्याला मिडलमॅन चेनमधून बाहेर काढता येईल आणि आपण दुकानांशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकू. हॅरी, जर तू असं केलंस ना तर आई तुझ्यावर खूप इम्प्रेस होतील. मग बघ, ह्या घरातला तुझा भाऊ नक्कीच वाढेल. असंच करतो. अरे हा तर दळवीचा पोरगा आहे. डिलेव्हरी देऊन हा गेला का नाही? माझा पाठलाग तर नाही ना करत?
तर पाठलाग करतोय. आता काय करावं? आता जर मी अड्ड्यावर गेलो तर मी पिठामध्ये ड्रग्ज मिसळतोय ह्या हा रंग्यात पकडणार. मॅडम, हरीश दळवी माझ्या मागे येतोय. बहुतेक त्याला संशय आलाय. काय करू? हरीश हा दळवी फॅमिली मधला सगळ्यात वीक मेंबर आहे आणि त्याला तुझ्यावर संशय आलाय हे तुझ्या अगदी योग्य वेळी लक्षात आलंय. त्यामुळे ना आता तू त्याचा फायदा करून घे. फायदा? पण कसा काय? त्याचा विचार तू कर. तर सगळंच मी इथून सांगितलं तर काय फायदा तुला हायर केल्याचा? हरीशला संशय आलाय म्हणजे आता पुढचं कार्ड टाकायची वेळ आली. Little Tommy Tadpole began to whip and while, for little Tommy Tadpole had lost his little tail. बाळा कळलं का नाही, पण ऐकायला खूप भारी वाटलं. निवडता दरवाजा इकडेच बस. हो. महेश भाऊजी, तुम्ही आहात होय? काय झालं? असे टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? काय रे गुंड्या, कशी आहेस तू? हा, बरी आहेस ना? माया, खरं खरं सांग काय झालं? अरे नाही, ते गुंड्यालाच बघायला आलोय मी. कोणाशी खोटं बोलतोयस? काय आहे? कसलं पत्र आहे? बघ. आपण वरच्या कोर्टात अपील केलंच होतं. बरं झालं तारीख मिळाली. तारीख मिळाली तरच आपण पुन्हा आपली बाजू मांडू शकतो ना. सिद्धिराज, तुम्ही आत्ता घरी जरी असलात ना तरी तुम्ही जामिनावर जेलमधनं बाहेर आहात हे आपण विसरता कामा नये. आणि माझी खात्री आहे तुमच्याकडून तो ऍक्सिडेंट झालेला नाहीये आणि त्यामुळेच तुम्ही निर्दोष सुटणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सिद्धिराज, खरं तर पुन्हा केस उभी राहणार, पुन्हा कोर्टात जायला लागणार या विचारांनीच माझ्या मनात धडकी भरते. पण निकाल चांगला लागेल या आशेने आपल्याला लढत राहायलाच हवं.